नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज चाललो जेवायला, लंचला चाललो आहे. तर आज खाणार आहोत लिट्टी चोखा. तुम्हाला पण दाखवतो कसं असतं लिट्टी चोखा. चला बघूया. लिट्टी चोखा आयटम जो आहे ना, बहुतेक UP साईडचा आहे, UP आणि बिहार साईडचाच आहे. त्याच्यामध्ये राजस्थानमध्ये पण बनवतात, पण ते दाल बाटी बोलतात त्याला. आणि लिट्टी चोखा जी आहे UP साईडला आणि बिहार साईडला. तर आपण चाललो आहे आज जेवायला. चला तर पाहूया. आणि हे खायचं तात्पर्य काय, केव्हा केव्हा खातो मी आहे. वडापाव वगैरे खाण्यापेक्षा, ऑइली खाण्यापेक्षा ना, हे विदाऊट ऑइल फार मस्त मजा येते खायला. आणि त्याची चव पण मस्त लागते. चला तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही पण बघा. तुम्हाला ॲड्रेस देतो मी कुठे आहे ते, आणि नक्की ट्राय करा. नॉर्मल ठेला टाइप है, पण चांगला है. तुम्हाला दाखवतो. भाई आपका नाम बताइए. राजेंद्र यादव. कब से कर रहे हो यहाँ पे? मैं 2006 से कर रहे हो. क्या प्लेट का प्राइस है? 30 रुपये प्लेट है. 30 रुपये में कितना आएगा? 3 लिट्टी आता है. और क्या आएगा साथ में? चोखा आता है. चोखा आएगा. ही भाजी आहे यांची, आवश्यकता. तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल तर मुलुंड बस डेपोच्या बरोबर अपोजिट साईडला यांची गाडी आहे. आवश्यकता इकडे. आज आपण थोडा लेट आलो आहे, नाही तर गर्दी एवढी असते, भरपूर गर्दी असते यांच्याकडे. आवश्यकता तुम्ही तर तुम्हाला कधी इकडे यायचं असेल तर मुलुंड डेपोच्या बरोबर अपोजिट साईडला येऊ शकता. आणि एकदा नक्कीच ट्राय करा, मजा येईल खायला. व्यवस्थित साफसुथरा एकदम जागा आहे. आणि दुपारी लंचसाठी तर चांगला बेस्ट ऑप्शन. यांच्याकडे दाल राईस पण मिळते. आपण तुम्हाला ते पण दाखवतो आता. प्लेट में निकाल दो. निकल तो अच्छा है भाई, सबको निकाल रहा हूँ. राइस थोड़ा संपलेला है, अपन लेट आलो है. भाई साहब, कैसा लग रहा है आपको यहाँ का खाना? काफ़ी अच्छा है. 6 महीने से यहाँ पे आ रहा हूँ. और 6 महीने से कंटिन्यू आ रहे हो क्या? यहाँ पे गाँव जैसा फील होता है. ओके. चावल चोखा मिलता है और काफ़ी अच्छा बनाते हैं. काफ़ी अच्छा बनाते हैं ना. काफ़ी दूर से आता है. कहाँ से आते हो आप? मैं आता हूँ चेकनागा से. आप चेकनगर से आ रहे हो? ओके. अच्छे होटल में खाते हैं, लेकिन यहाँ का जो फील आता है बाकी. मतलब ये ऑयली खाने से अच्छा तो ये है. ऑयल फ्री है. मतलब वड़ा पाव से तो ये बहुत अच्छा है. वड़ा पाव सैंडविच जो भी खाते हैं उससे काफ़ी बेटर है. काफ़ी बेटर, हेल्दी भी है. हेल्दी भी है. ओके. मंडळी पाहू शकता, आपली डिश आलेली आहे. त्याच्यामध्ये मी लिट्टीमध्ये ना डाळ पण घेतली आहे. तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन असणार, डाळ विथ लिट्टी किंवा लिट्टी भाजी. म्हणजे लिट्टी भाजी पण तुम्हाला मिळणार आणि डाळ नको असेल तर डाळ पण नाही मिळणार, असं काही नाही आहे. डाळीचे तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा होतील. तर हा पूर्ण आयटम झाला लिट्टी चोखा. ही बघा, ही भाजी याला चोखा म्हणतात. त्याबरोबर तुम्हाला चटणी मिळणार आणि ही आपली लिट्टी आणि डाळ. चला तर खाऊया आणि खाऊन तुम्हाला सांगतो याची चव कशी आहे. मी तर खाल्लेलीच आहे, पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कशी लागली चव ती. चला तर मग चलिए, फिर मिलते हैं. अपन आते हैं नेक्स्ट टाइम. आपका खाना बहुत अच्छा था. चलिएगा मंडळी. आता आपण जेवलो. खरंच जेवण फार चांगलं होतं. खास करून लिट्टी चोखा. दाल राईस पण घेतला होता. दाल राईस चांगला आहे, पण मी इथे जेवायला काय येतं तर फक्त लिट्टी चोखा खायला. तर नक्की विजिट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगला. चला तर मग.